हे सद्गुरू वेगळे, हे सद्गुरू सगळ्यांसारखे नाही, हे सद्गुरू वेगळे आहेत अशी मान्यता सर्व वृत्तपत्रांनी दिलेली आहे. मग हे वेगळं पण सद्गुरूंचं काय आहे हे महत्वाचं आहे. हे जे वेगळे पण कशामध्ये आहे की सद्गुरूंनी प्रपंच आणि परमार्थ याचा समन्वय साधलेला आहे. सद्गुरूंनी कुटुंबाकडे कधीच दुर्लक्ष केलेलं नाहीये. खरं म्हणजे सद्गुरूंचं संपूर्ण कुटुंब जीवन त्या मिशन मध्ये आल्यामुळे सद्गुरूंना कधी तो प्रॉब्लेमच नाही आला की बायकोला घरी ठेवायला पाहिजे, जायला पाहिजे असं नाही. सद्गुरू बायकोला घेऊनच फिरायचे, माईना घेऊनच सगळीकडे फिरायचे आणि तोच वसा मी पण चालवते आता. आपली दृष्टी कुटुंबासाठी काय असली पाहिजे हे पण खूप महत्वाचं आहे. सद्गुरूंनी आपली दृष्टी कुटुंबासाठी काय केली पाहिजे याला सुद्धा महत्व दिलेलं आहे. सद्गुरूंनी काय सांगितलं की तुम्ही सर्व काही करा, परमार्थ करा, सगळं काही करा, समाजकार्य करा, पण एक गोष्ट विसरू नका, आपल्या कुटुंबासाठी सुद्धा भरपूर वेळ द्या. आता मी काय म्हणतो, सद्गुरूंनी जे भरपूर वेळ सांगितलंय तो वेळ सगळ्यांना देणं शक्य नसतं. आता मी तेंडुलकरचंच वाचत होतो, सचिन तेंडुलकरचं. त्यांनी असं लिहिलं की मला वाढदिवस अटेंड करायला मिळत नव्हते, मला उत्सवाला घरी राहता येत नव्हतं, दिवाळीला पण घरी राहता येत नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांनी सतत आपल्या कुटुंबाची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. ह्याच्यामुळे त्याचा मोठेपणा दिसू असतं. आणि ही जी सपोर्ट सिस्टम असते, आपली घरातनं जी सपोर्ट सिस्टम असते ही खूप महत्वाची असते. का शेवटी आपण बाहेर काही केलं, व्यवसाय करा, बिझनेस करा, नोकरी करा, काही करा, पण शेवटी घरी तुम्हाला जी शांतता, घरी जे सुख मिळालं पाहिजे ते तुम्हाला फक्त घरूनच मिळतं, लक्षात ठेवायचं. म्हणून आपली बायको, आपले आई वडील, आपली मुलं यांना वेळ दिला पाहिजे आपण. वेळ, मी म्हणतो वेळ म्हणजे नुसतं घरी येणं नाही. वेळ दिला पाहिजे म्हणजे काय, त्यांच्याशी आपला सहवास झाला पाहिजे. सहवासचा अर्थ काय माहिती आहे ना? सहवास म्हणजे हवा हवासा वाटणारा वास. हवा हवासं वाटलं पाहिजे. मग थोडा वेळ का होईना, क्वालिटी टाइम इज खूप जास्त महत्व आहे. नुसता वेळ देण्यापेक्षा क्वालिटी टाइम देणं खूप महत्वाचं असतं. क्वालिटी टाइम म्हणजे काय, मी मागे एकदा असं बोललो होतो की सहवास म्हणजे काय असतो. सहवास म्हणजे काय, सहवासामध्ये वेळ देणं हे आलंच, पण त्याच्याबरोबर स्पर्श असणं खूप गरजेचं आहे. स्पर्श, तुम्ही एक लक्षात ठेवा, स्पर्शाला जे महत्व आहे ना ते कशालाच नाहीये. आज तुमच्या आई वडिलांना तुम्ही जरा जवळ घेतलं, आई वडिलांना आणि तुमच्याकडनं काय नको असतं. आपल्या घरामध्ये आजी आजोबा असतात, त्यांना काय नको असतं तुमच्याकडनं. त्यांना फक्त काय, काही लोक काय म्हणतात, आम्ही पैसे देतो, आम्ही सगळं त्यांचं बघतो. पैसे बिशे नुसतं खाण्यापिण्यासाठी लागतात, पण आई वडिलांना, आजी आजोबांना गरज असते ती स्पर्शाची असते, लक्षात ठेवा. तुम्ही नुसतं त्यांना जवळ घेऊन विचारलं काय औषध घेतलं ना, जेवला ना, असे थोडे 2 प्रश्न जरी विचारले ना, त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा त्यांची नसते. म्हणून वेळ देणं आणि क्वालिटी वेळ देणं, क्वालिटी म्हटलं शब्द वापरला कारण मी क्वालिटीचा माणूस आहे. क्वालिटी वेळ देणं खूप महत्वाचं आहे. आणि क्वालिटी वेळेमध्ये काय असतं की आपण जेव्हा वेळ देतो ना तेव्हा एक स्पर्शाला खूप महत्व आहे. आता आमच्या समोर सगळी तरुण मंडळी बसलेली आहेत आणि ऑफकोर्स सगळेच आपण तरुणच आहोत. मध्ये हा इंग्लिश पिक्चर बघितला होता, इंग्लिश सगळ्यांनी बघितला असणार ना. त्या इंग्लिश पिक्चरमध्ये एक मजेदार गोष्ट मला बघायला मिळाली. ती म्हणजे, आता काय असतं, लग्न ठरलं, थोडे दिवस लव्ह मॅरेज असतं, लव्ह आफ्टर मॅरेज असतं, ते सगळं असलं तरी मी बघितलंय लग्नानंतर असे हात घट्ट धरून फिरत असतात, सोडत नाही हात. मला असं बघायला बरं वाटतं. म्हटलं हे कायम राहायला पाहिजे, हे कायम राहायला पाहिजे, तर मजा आहे ना. पण हळूहळू काय, 2 मुलं झाली, एक मुलगा घेऊन नवरा पुढे असतो, बायको एक मुलगी घेऊन मागे असते. हे जे अंतर पडत जातं ना, ह्या अंतर पडता कामा नये. सतत जवळ असलं पाहिजे. जवळ असणं म्हणजे काय, आता त्या इंग्लिश पिक्चरची मजा सांगतो. जरा त्यांच्या घरामध्ये, आता ते मोठे झाले होते, मुलं बिलं झाली, नंतर एक दिवस ते सगळे मॉलला गेले, एका मॉलला भेट दिली. मॉलला भेट दिल्यानंतर काय झालं, तिकडून त्याची मैत्रीण, नवऱ्याची एक मैत्रीण आली आणि तिने त्याला हक केलं म्हणजे कळलं ना, हिला जरा रागच आला. बायकांना नेहमी आवडत नाही, पुरुषांना जरी आवडलं
तरी बायकांना आवडत नाही ते. तिने आपली बघून घेतलं, घरी आल्यानंतर विचारलं काय एवढं हक करण्यासारखं काय होतं. त्याने काय उत्तर दिलं, ही माझी क्लोज मैत्रीण आहे, क्लोज. तिने एकच प्रश्न विचारला, पण त्या प्रश्नामध्ये सगळं होतं. तिने एकच प्रश्न विचारला, माझ्यापेक्षाही क्लोज होती का? अर्थ कळला का? याचा अर्थ घरी आल्यानंतर बरेच वर्ष झाली असणार, ह्यांनी हक केलं नसणार आल्यानंतर. स्पर्शाचं महत्व खूप आहे, लक्षात ठेवा. मुलांना पण बघा, मुलांना आहे ना, तुम्ही जेव्हा जवळ घेता ना तेव्हा सिक्युअर वाटतं, सिक्युअर वाटतं. म्हणून या स्पर्शाला खूप महत्व आहे. म्हणून असं खूप वेळ दिला पाहिजे असं नाही. कधी कधी आता सचिन तेंडुलकरला कुठे वेळ मिळत होता, पण जो वेळ मिळत होता ना तो आपल्या मुलांसाठी, आपल्या बायकोसाठी नीटपणे घालवत होता. आणि ह्यालाच जास्त महत्व आहे. स्पर्शाबरोबर अजून एक महत्वाची, संवाद. थोडेसे संवाद, असं काय खूप मोठं करायला लागत नाही. बायकांना तुम्ही नुसतं एक आय लव्ह यू म्हटलं ना तरी खूप बरं वाटतं. बायकांना एक दोनच शब्द पाहिजे असं, आय लव्ह यू, याच्यापेक्षा जास्त काय लागत नाही. बरं ते जवळून नाही करता आलं, फोनवरनं करता येतं. आता मला नक्की माहित आहे सचिन तेंडुलकर त्या फॉरेनमधनं फोन मारत असणार आणि तिला म्हणत असणार आय लव्ह यू. आता शब्द वेगळे असतील, आपल्याला माहित नाही काय ते, पण सांगायचा मुद्दा असा आहे की कुटुंबाप्रती कृतज्ञता म्हणा, कुटुंबाप्रती आपलं प्रेम. कारण मी 3 शब्द सांगितले, प्रयत्न, प्रेम आणि प्रार्थना. आता तुम्ही म्हणा आम्ही छळत नाही, आम्ही आमच्या बायकोला कुठे मारतो. आता छळतो म्हणजे मारणं असं नाही, लक्षात ठेवा. त्यांचं अस्तित्वाचं जर तुम्ही भान नाही घेतलं, त्याची जाण नाही घेतली तुम्ही, तरी ते छळणं आहे, लक्षात ठेवा. छळणं म्हणजे नुसतं मारणं असं नाही. तुम्ही त्याच्या अस्तित्वाचं सतत भान घेतलं गेलं पाहिजे. तुमचं भान घ्यायचं म्हणजे काय, खूप मोठं काय करायला लागत नाही. साध्या साध्या गोष्टी मी सांगितल्या. स्पर्श याला महत्व आहे. बोलणं, उच्चाराला खूप महत्व आहे, लक्षात ठेवा. आय लव्ह यू म्हणण्यामध्ये जी मजा आहे, आमच्याकडे एकदा कोर्सला अशी मजा झाली होती. आमच्या कोर्सला आम्ही हे जेव्हा सांगतो असं सगळं, तेव्हा एक IAS लेवलचा माणूस आला होता, IAS लेवलचा, रिटायर्ड झाला होता. तर त्याची सवय काय होती, IAS ऑफिसर ना मोठा, त्यामुळे ऑफिसमध्ये नुसतं असं केलं की मिळणार, असं केलं मिळणार, त्यामुळे अशी वट असायची त्याची. घरी पण तीच वट करायचा तो. बायकोला पण अशीच, लगेच मिळालं पाहिजे, हे नाही ते नाही. आम्ही जेव्हा सगळं त्याला समजावून सांगितलं तेव्हा त्याला एकदम उपरती झाली. त्यांनी काय केलं, बाहेर जाऊन पहिला आपल्या बायकोला फोन मारला आणि काय सांगितलं, आय लव्ह यू. मला वाटतं बायको तिकडेच फेंट होऊन पडली असता बहुतेक, कारण असं ऐकायची सवय नाही ना. पण तिने मग हळूच म्हटलं आय ऑल्सो लव्ह यू. बघा किती आनंद झाला, एका शब्दाने आनंद होतो. आपल्या घरच्या पत्नीला आहे ना जास्त काही लागत नसतं, ती तुमची संपूर्ण काळजी घेत असतात. सद्गुरूंनी याला काय काय नावं दिलेत, गृहमंत्री, शिक्षण मंत्री, अन्न मंत्री, सगळं काही ती तुमची काळजी घेत असते. तिला तुमच्याकडनं फक्त 1-2 प्रेमाचे शब्द पाहिजे. तर कुठले शब्द ते तुम्ही ठरवा, पण या 2 प्रेमाच्या शब्दासाठी ते भुकेलेले असतात बायका. आणि ते जर तुम्ही देऊ शकला, आणि मी पुन्हा सांगतो त्याच्यासाठी पुन्हा तुम्ही जवळ पण यायला नको, लांबून पण देऊ शकता, पण त्याच्यामध्ये जो भाव असतो, तो भाव, प्रेमाचा भाव आहे ना, हा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे आज लक्षात ठेवा, घरी जाऊन सगळेजण म्हणणार ना आय लव्ह यू. नाही, मी ते सचिन तेंडुलकर सगळं वाचत होतो ना, तेव्हा मला आहे ना कालचं माझं सगळं प्रवचन डोळ्यासमोर येत होतं. सद्गुरूंनी जे 7 क सांगितले उत्कर्षाचे, ते सगळे मला डोळ्यासमोर असे दिसायला लागले. त्याच्या सद्गुरूंनी 7 क काय सांगितले, कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, करुणा, कृतज्ञता आणि कौतुक, हे 7 क सांगितले सद्गुरूंनी. हे 7 क मला त्याचं सगळं वाचत असताना मला दिसत होते डोळ्यासमोर. कष्ट त्यांनी केवढे घेतले. सकाळी 5 ला उठून तो खेळायला जायचा, सतत कष्ट घेतल्याचे कुठलं होत नाही, मुलांना लक्षात ठेवा.
शॉर्टकटनी कुठलीच गोष्ट पॉसिबल नाही. मिळाली तर ती थोडक्या वेळापुरती मिळू शकते. आयुष्यभराचं गणित नाही ते. कर्तव्य त्यांनी आपल्या कुटुंबासाठी जे कर्तव्य असतं ते केलं, पार पाडलं. त्यांनी देशासाठी जे कर्तव्य ते पार पडलं, स्वतःचं कर्तव्य पार पडलं, आपल्या टीमचं कर्तव्य पार पडलं, सगळं त्यांनी कर्तव्य पार पडलं. नंतर कौशल्य. तुम्हाला नुसते कष्ट केले गाढवासारखे तर तुम्हाला फायदा नाही होत, लक्षात ठेवा. तुम्हाला त्याच्यामध्ये कौशल्य आलं पाहिजे, कौशल्य, सहजता आली पाहिजे. आणि ती सहजता कधी येते? प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. जशी प्रॅक्टिस होत जाते तसं तुमच्यामध्ये कौशल्य यायला लागतं. आणि जसं कौशल्य यायला लागतं तसं तुमच्याकडे कल्पकता पण यायला लागते. कारण कौशल्य म्हणजे काय हो? सहजता. आपण बघा, पेटी वाजवत आहे लोक, हे बघतात काय खाली काय वाजवतात ते? पण सुरुवातीला प्रत्येक सूर बघत होते. आता त्यांना बघायला पण लागत नाही, डोळे मिटून गाणं म्हणता म्हणता वाजवतात. मला खूप कौतुक वाटतं या लोकांचं. दोन्ही एका वेळेला कसं करतात? दोन्ही एका वेळेला करणं सोपं नाही ना. एका वेळेला एक करणं सोपं असतं, पण दोन्ही एका वेळेला करतात का? आता त्यांचं अंतर्मन करते, त्यांना करायला लागत नाही, त्यांना खाली बघायला पण लागत नाही. आम्ही ड्रायव्हिंग करतो, बघायला लागत नाही, विचार चालू असतात, गाडी चालू असते, काय नाही विचार नाही. कारण आता अंतर्मनाने घेतलं ते. अंतर्मन सवयीचं म्हणतात ना, सवयी, हॅबिट इज अ फंक्शन ऑफ सबकॉन्शियस माइंड असं म्हटलेलं आहे. म्हणजे अंतर्मनाने एकदा ती घेतलं की मग सहजता येते, कौशल्य येते. आता काय सचिन काय ठरवत नसणार की आता आपण स्क्वेअर पट मारायची, आपण ही मारायची, असं बघत नसणार. तो आला रे बॉल आला रे आला, काय करायचं ते एका सेकंदात त्याची ट्यूब पेटत असणार. म्हणजे हा जो अंतर्मनाची जी सहजता आहे ना, ही सहजता तुमच्याकडे आली म्हणजे समजायचं की आपण हे अंतर्मनावर सोपवलं. आणि एकदा तुम्ही अंतर्मनावर सोपवलं की अंतर्मन तुम्हाला कल्पकता तुमच्याकडे आणायला लागते. कल्पकता, तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचायला लागतात. कधी? तुम्ही जेव्हा कौशल्य घेतात, कष्ट करता, त्याच्यानंतर कौशल्य करता, तेव्हा तुम्हाला एक 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 त्याच्यातनं कल्पकता म्हणजे त्याच्या इंट्युशननी तुम्हाला समजायला लागलं काय केलं पाहिजे. आता सचिन तेंडुलकरनी असे मास्टर केले होते आपले शॉट्स. रिव्हर्स स्वीप म्हणजे शेन वॉर्न जेव्हा बॉलिंग टाकायचा त्याला तो रिव्हर्स स्वीप मारायचा. शेन वॉर्नला एकदम त्यांनी खलास करून टाकलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, कौशल्यातनं आणि कल्पकतेतनं आपल्याला सुचायला लागतात. नवीन नवीन शॉट कसे मारायचे, तर ही सगळी कल्पकता आहे ना, ही खूप महत्वाची असते. ती त्याच्याकडे होती. कुठल्याही बॉलरला कुठल्याही फील्डवर कसं खेळायचं याला कल्पकता लागते आणि कौशल्य लागतं. नंतर सदुनी सांगितलं करुणा म्हणजे काय? माणुसकीनी वागा, माणुसकीनी सगळ्यांशी. नुसतं आपल्या कुटुंबाशी नाही, कुटुंबाशी तर वागायलाच पाहिजे, पण आपल्या सहकार्यांशी. मी काल सांगितलं, आपल्या कंपनीमध्ये सहकारी असतात, त्या सहकार्यांबरोबर सुद्धा आपण माणुसकीनी वागलं पाहिजे. आपण काय करतो, मी काल म्हटलं, खालचे लोक, कनिष्ठ लोक असतील तर लाथाडी, वरिष्ठ असेल तर लाचारी. असं कशाला पाहिजे? लाचारीची गरज नाही. वेन यू सॅल्यूट द वर्क यू नीड नॉट सॅल्यूट एनीबडी. बघा मी काय म्हणतो ते, इफ यू सॅल्यूट द वर्क यू नीड नॉट सॅल्यूट एनीबडी, बट इफ यू पोल्यूट द वर्क देन यू हॅव टू सॅल्यूट एव्हरीबडी. म्हणजे काय? म्हणजे आपण जेव्हा कामाच्या बाबतीत आपण चांगलं काम करतो तेव्हा कोणालाही सॅल्यूट मारायची गरज नसते, तेच तुम्हाला सॅल्यूट मारतात. त्याला कळतं तुम्ही किती चांगले काम करणार आहेत. चांगल्या काम करणाऱ्या माणसाला कधी मरण नाही, लक्षात ठेवायचं, कधीच मरण नाही. हल्ली आपण म्हणतो पिंक स्लिप देतात, ही स्लिप देतात, काय नाही. जे चांगलं काम करतात त्याला कधीच मरण नाही. आणि समजा त्या कंपनीने काढलं तरी दुसरी कंपनी उभी असते. आता आमचा आनंद राणेच घ्या, त्याला आजकाल लोक म्हणतात की आम्हाला जॉब मिळत नाही असं म्हणतात. मी म्हटलं असं होऊ शकत नाही. जे लोक चांगले आहेत ना त्यांना जॉब मिळतोच. या आनंद राणेला दुसरी कंपनीने बोलवून नेलं, या 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 म्हणून. का? कौशल्य जर तुम्ही दाखवलं ना तर लोक तुमच्या मागे असतात, लक्षात ठेवा. कारण अशी माणसं मिळणं कठीण असतात, जी कामावर प्रेम करतात आणि प्रेमाने काम करतात. अशी माणसं मिळणं आजकाल खूप कमी झालेले आहेत. लॉयल्टी ही चीज राहिलेलीच नाही कोणामध्ये.
सगळेजण काम करताना दुसरीकडे कुठे पगार मिळणार याची वाट बघत असतात, दुसरीकडे कुठे चांगला पगार मिळेल. पगार मिळवा, तुम्ही तुमची उत्कर्ष तुम्ही कराच, पण जेव्हा आहे ना ज्या कंपनीसाठी, तेव्हा त्या कंपनीला कृतज्ञ राहा, त्या कंपनीसाठी चांगलं काम करा. मी अशी लोक बघितलेले आहे की दुसरी नोकरी मिळाली की ते लक्षात देत नाहीत, आणि मी अशी पण लोक बघितले की शेवटच्या दिवसापर्यंत कंपनीचं काम मनोभावे करत असतात. आता जाणार तरी सुद्धा काम करतात. आमचे नामधारक रिटायरमेंट झाले तरी शेवटच्या दिवसापर्यंत काम करतात. ही सद्गुरूंची शिकवण आहे. आणि यालाच मी म्हणतो, मनाचं म्हटलं ना, मी काल मनाचं उदाहरण दिलं. हा जो जीवन आहे ना, हा साप शिडीचा खेळ आहे. उत्कर्ष हा साप शिडीचा खेळ आहे. म्हणजे काय, कधी उत्कर्ष होईल आणि कधी पुन्हा तो साप गिळून खाली येईल सांगता येत नाही. शिडी मिळते आपल्याला, वरती जातो आणि पुन्हा साप कधी गिळतो आणि खाली आणतो सांगता येत नाही. म्हणून हे सापाने गिळलं नाही पाहिजे. साप म्हणजे काय, हे जे निगेटिव्ह विचार आपले, हा साप आहे. कोती बुद्धी साप आहे. हे साप आहेत ना, तुम्हाला कधी अहंकार हा साप आहे आणि शाप पण आहे. अहंकार हा साप पण आहे आणि शाप पण आहे. हा अहंकार तुम्हाला कधी गिळेल आणि तुम्ही खाली तुम्हाला आणून बसवेल सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, आपण नम्र, सद्गुरू नम्रता शिकवलेली आहे आपल्याला. अरे मी काय करतोस, तू एकटा काही करू शकत नाहीस. जगामध्ये कुठलाही माणूस एकटा करू शकत नाही, लक्षात ठेवा. मला कधी कधी लोक म्हणतात, सद्गुरूंचं नंतर तुम्ही चांगली धुरा वाहिली. काय धुरा वाहिली? हे जेव्हा कार्यकर्ते आमचे जेव्हा काम करतात ना, तेव्हा मान मला मिळतो, कर्तृत्व त्यांचं, भाव मला, असं असतं. आमचं काम फक्त दिशा देण्याचं असतं. पण जे कामं करतात ना लोक, आता काल माझी सगळ्या युवा लोकांची ओळख करून दिली, आणि जे सगळे मॅनेजमेंटच्या गोष्टी करत होत्या, हे मॅनेजमेंट ते मॅनेजमेंट, मला इतकं बरं वाटलं. का मी पण MBA आहे ना, मला मॅनेजमेंटच्या गोष्टी केल्या खूप आवडतं. आपली जीवनविद्या मिशन सुद्धा कशी प्रोफेशनल व्हायला पाहिजे. हा मला वाटतं पहिला उत्सव आहे की आम्ही टायमामध्ये वेळेवर सगळ्या गोष्टी करतोय. म्हणजे आपण आता खरेच प्रोफेशनल व्हायला लागलेलो आहोत. कारण वेळेचं महत्व सद्गुरू नेहमी सांगितलंय, वेळेचं महत्व. म्हणून वेळेचं महत्व पाळणं खूप गरजेचं असतं. म्हणून अहंकार म्हणजे काय हो, मी एकटा काही करू शकत नाही, लक्षात ठेवा. सद्गुरूंनी काय सांगितलं, सर्व करतील ना तेव्हा तुझं होऊ शकतं काम. सर्वांच्या सुखात तुमचं सुख लपलेलं आहे, सर्वांच्या यशामध्ये तुमचं यश लपलेलं आहे, लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला ती गोष्ट खूप आवडते, मी मागे पण सांगितली आहे. एक कणसाचं उत्पादन करणारा एक शेतकरी होता. त्याला दरवर्षी प्राइज मिळायचं, दरवर्षी बेस्ट कणस म्हणून, क्वालिटी, बेस्ट क्वालिटी. शेवटी एक दिवस त्याला कोणतरी विचारायला गेलं, आपले पत्रकार लोक विचारायला गेले, तुला दरवर्षी कसं काय प्राइज मिळतं, तुला एकट्यालाच, एवढे आजूबाजूला लोक कणस पिकवत आहेत, तुलाच कसं काय मिळतं? त्यांनी जे उत्तर दिलंय ना, ते तुम्हाला लगेच समजणार पण नाही, असं त्यांनी उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, या सर्वाचं यशाचं श्रेय कशाला माहितीये, मी माझी चांगल्या बिया आहेत ना कणसाच्या, त्या मी आजूबाजूला सगळ्यांना देतो पेरायला. पत्रकार चाट झाला, अरे तुला प्राइज मिळालं पाहिजे, तू त्यांना का देतोस? त्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये एक रहस्य आहे. त्यांना जर मी चांगलं ते दिले नाही, दाणे पेरायलाच म्हणतात ना, पेरायला दिले नाही, तर त्यांची घाणेरडी कणसं जी येतील ना तिकडे, ते कणसाचे जे परागकण असतात ना, ते वाऱ्याने आमच्याकडे येतात आणि माझं शेत खराब करतात. म्हणून मला जर यशस्वी व्हायचं असेल तर ह्यांना सर्वांना यशस्वी करणं मला गरजेचं आहे. बघा त्याच्यात काय फिलॉसॉफी आहे, एका उदाहरणामध्ये फिलॉसॉफी आहे. संपूर्ण जीवनविद्येची फिलॉसॉफी आहे एका उदाहरणामध्ये आहे. तुम्ही सर्वांना सुखी करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही आपोआप सुखी होणार. काही करायची गरज नाही. सर्वांना म्हणतो मी, सर्वांना म्हणजे फक्त लोकांना नाही, आपल्या घरच्यांना पण. काही लोक फक्त घरीच बसतात, बाहेर काही करत नाहीत, तसं पण नको. आणि सगळेजण बाहेर करतात काम पण घरी काय बघत नाही, असं नको. दोन्ही करणं गरजेचं आहे, दोन्ही बॅलन्स. सद्गुरूंनी आपल्याला ना बॅलन्स करायला शिकवलेलं आहे, लक्षात ठेवा. सद्गुरूंनी काय केलं माहितीये, सद्गुरूंनी आपल्याला शहाणपण शिकवलं सगळीकडे. म्हणून मला अजून एक तुम्हाला 3 शब्द नवीन द्यायचे आज, ते घेऊन जा आज तुम्ही. आपण तज्ञ असलं पाहिजे, सुज्ञ असलं पाहिजे आणि कृतज्ञ असलं पाहिजे.
मी परत सांगतो 3 शब्द. आपण तज्ज्ञ असलं पाहिजे, आपण सुज्ञ असलं पाहिजे आणि आपण कृतज्ञ असलं पाहिजे. हे 3 गोष्टी जर तुम्ही केल्या, जसं मी सांगितलं, प्रयत्न, प्रेम आणि प्रार्थना, याचे 3 हे पैलूच आहेत. या तिघांचे जे पैलू आहेत. तज्ज्ञ म्हणजे काय? कौशल्य, त्याच्यामध्ये चांगलं चांगलं प्रयत्न करून चांगलं शिकून घ्यायचं, ह्याला म्हणतात तज्ज्ञ. म्हणजे बुद्धिमान लोक असतात ना, हे तज्ज्ञ असतात. सचिन तेंडुलकर तज्ज्ञ होता आपल्यामध्ये. तज्ज्ञ म्हणजे काय? हुशारी, बुद्धी. पण तज्ज्ञ असून चालतं? सुज्ञ पाहिजे. सुज्ञ म्हणजे शहाणपण. तज्ज्ञाला जर सुज्ञाची जर काय म्हणतात साथ नाही मिळाली ना, तर माणूस फुकट जातो. लक्षात ठेवायचं. किती बुद्धी असू दे त्याकडे. मी अशी बुद्धिमान माणसे आपल्याला दाखवता येते की ती फुकट गेलेली आहेत, कारण त्यांच्याकडे जो शहाणपण पाहिजे ना, ते शहाणपणाची कमी होती. म्हणून तज्ज्ञ, म्हणून बुद्धिमान माणसं शहाणी असतात असं नाही, आणि शहाणी माणसं बुद्धिमान असतं असं नाही. म्हणून सद्गुण दोन्ही पाहिजे. शहाणपण पण पाहिजे आणि बुद्धी पण पाहिजे. ह्या दोन्ही जर असेल ना, तरच तुम्ही पुढे उत्कर्षाच्याकडे जाऊ शकता. आणि उत्कर्षाबरोबर उन्नती पाहिजे. म्हणून काय पाहिजे? कृतज्ञ. 3 शब्द आवडले का? माणूस खुश होतो, बरं वाटतं. आणि त्या कौतुकामध्येच कृतज्ञता आहे. लक्षात ठेवायची. आपण कौतुक म्हणजे तोंड ढेकल करत नाही. आपण जेव्हा कौतुक करतो ना, त्याच्यामध्येच कृतज्ञता असते. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात